नवी मुंबई नेटवर्क। प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रों के न्याय हक के लिए पार्टी और सत्ता की परवाह न कर संघर्षों की पराकाष्ठा करने वाले महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस सचिव अनिकेत मात्रे द्वारा गठित भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई के 4 नए शाखा और संस्था के नए नाम फलक व बैनर का अनावरण दशहरा के शुभ मुहूर्त पर महाराष्ट्र कांग्रेस के ज्येष्ठ नेता व पूर्व उप महापौर रमाकांत मात्रे के हाथों संपन्न हुआ। प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रों को रोजगार मिले और MIDC में जिन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रों की जमीन गई उन्हें व्यवसाय की संधि मिले, इसी मकसद के साथ रबाले औद्योगिक क्षेत्र में अनिकेत मात्रे के माध्यम से 4 स्थलों में भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई की नई शाखा का शुभारंभ किया गया। गौरतलब है कि भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई की शाखा के उद्घाटन के पश्चात रबाल स्थित सभागृह में भूमिपुत्र सामाजिक संस्था के पदाधिकारियों का कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां पूर्व उप महापौर रमाकांत मात्रे, भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई के अध्यक्ष अनिकेत रमाकांत मात्रे, सदानंद शेलार, सुधाकर मात्रे, अशोक पाटिल, दिलीप पाटिल, अशोक सोनवले, जनार्दन मात्रे, रघुनाथ पाटिल समेत संस्था के तमाम पदाधिकारी नवी मुंबई के भूमिपुत्र युवा वर्ग बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान मान्यवरों के हाथों संस्था के पदाधिकारियों और सदस्यों का सम्मान किया गया। अनिकेत मात्रे नवी मुंबई कांग्रेस के वो दमदार युवा नेता के तौर पे जाने जाते हैं, जिन्होंने बहुत ही कम उम्र में पार्टी में बेहद सक्रियता के साथ काम करते हुए नवी मुंबई में भूमिपुत्रों के तमाम प्रश्नों के निराकरण में हमेशा मैदान पर सबसे पहले तैनात खड़े नजर आए हैं। इन भूमिपुत्रों की जमीन पर बसे सरकारी संस्थाओं के माध्यम से उन्हें न्याय दिलवाने के मकसद के साथ इस दौरान अनिकेत मात्रे ने सभी भूमिपुत्र युवाओं को एकत्रित करने की कोशिश की है। इस दौरान युवाओं को संबोधित करते हुए भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई के आगे की रणनीति का उल्लेख करते हुए अनिकेत मात्रे ने कहा कि MIDC, सिडको और NMMC से पत्र व्यवहार कर भूमिपुत्रों को न्याय दिलवाने, रोजगार का अवसर प्रदान करने और व्यवसाय का साधन उपलब्ध करवाने के लिए सक्रियता के साथ कार्य किया जाएगा। नवी मुंबई नेटवर्क से खास मुलाकात में अनिकेत मात्रे ने भरोसा दिलाया कि नवी मुंबई में एशिया के सबसे बड़े औद्योगिक क्षेत्र हैं, जहां पर 3,500 के करीब उद्योग हैं। ऐसे में इन उद्योगों में भूमिपुत्रों को नौकरी प्रदान करने का भूमिपुत्र सामाजिक संस्थान नवी मुंबई के माध्यम से प्रयास किया जाएगा। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी, युवकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी एक संकल्प हाती घेतला होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही भूमिपुत्र सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय त्या दिवशी घेतला होता आणि त्याच अनुषंगाने आज आपण रबाले औद्योगिक क्षेत्रामध्ये 4 ठिकाणी भूमिपुत्र सामाजिक संस्थेच्या शाखेचं उद्घाटन देखील केलं। नवी मुंबई क्षेत्र हा आशिया खंडातला सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जातो आणि या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जवळपास 8 ते 10 हजार छोटे मोठे उद्योगधंदे आहेत आणि या उद्योगधंद्यांपासून अनेक नोकरी आणि व्यवसाय निर्माण होत असतात। नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी या औद्योगिक प्रकल्पासाठी शासनाला आपल्या जमिनी कवडीमोल भावामध्ये दिल्या, परंतु आज देखील आपल्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना हव्या तशा नोकऱ्या आणि उद्योगधंदे हे मिळताना दिसत नाहीत। मुंबई बाहेरील लोक येतात, या ठिकाणी त्यांना नोकरी आणि व्यवसाय दिलं जातं, परंतु आपल्या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना
या ठिकाणी नोकरी आणि व्यवसाय देण्यासाठी इकडचे जे स्थानिक कंपनीचे मालक आहेत ते कुठेतरी टाळाटाळ करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि त्याचसाठी आपण या भूमिपुत्र सामाजिक संस्थेचं स्थापना या ठिकाणी आपण केलेली आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून जे आहे या संस्थेच्या स्थापनेचं आपण तयारी देखील करत होतो आणि आपण आतापर्यंत 3,500 या ठिकाणी उद्योगधंद्यांचे जे डिटेल्स आहेत त्या रिसर्च आहे पूर्णपणे केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्थेच्या कमिटी मेंबर्सला घेऊन आपण प्रत्येक कंपनीमध्ये जे आहे ते निवेदन देऊन आपल्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना नौकरी आणि व्यवसाय मिळवून देण्याचा संपूर्णपणे आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। अनिकेत मात्रे ने कहा कि 11 सदस्यों से शुरू भूमिपुत्र सामाजिक संस्था में आज तकरीबन 200 से भी अधिक सदस्य जुड़ चुके हैं और आने वाले समय में भूमिपुत्र को न्याय दिलवाने का संस्था के माध्यम से काम होगा। या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपण काही दिवसांपूर्वी भूमिपुत्र सामाजिक संस्था ही फक्त 11 जणांची कमिटी होती, परंतु आपण ज्यावेळेस ही कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याचं आव्हान फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना केलं होतं आणि त्याच अनुषंगाने मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत जवळपास 200 जणांनी या संस्थेसोबत जोडण्यासाठी त्यांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मला या ठिकाणी विश्वास आहे की आपण सर्वांनी जर मला या ठिकाणी जर साथ दिली तो आपण जो संकल्प हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपण या ठिकाणी यशस्वी असा विश्वास मला या ठिकाणी आहे। याचा लाभ निश्चितच भूमिपुत्रांना तर होणारच परंतु या संस्थेसोबत जोडलेल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा आमचा या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न असेल। अनिकेत मात्रे ने इस भूमिपुत्र सामाजिक संस्था के माध्यम से भूमिपुत्रों को एकत्रित आने का आह्वान किया है और कहा कि जरूरत पड़ी तो न्याय के लिए लोकशाही का मार्ग अख्तियार कर आंदोलन तक करेंगे। प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना असतील किंवा मग इतर जे नागरिक असतील त्यांना आवाहन करू इच्छितो की आपण एक मोठी चळवळ या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून आपण उभारत आहोत, त्यामुळे आपल्या सर्वांना या संस्थेसोबत जोडणं फार अत्यंत गरजेचं असेल कारण की प्रत्येक कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण निवेदन घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला सकारात्मक दाद या ठिकाणी इकडचे जे उद्योग मालक आहेत ते त्या ठिकाणी देत नसतात, म्हणून आपण लोकशाही पद्धतीने जे आहे ते निवेदन देऊन तरीसुद्धा जर या ठिकाणी जे कंपनीचे मालक आपल्याला दाद देत नसतील तर लोकशाही पद्धतीने जे आहे ते आंदोलन करून आपल्या या ठिकाणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे आपण प्रयत्न करू। अनिकेत मात्रे ने दशहरा के शुभ मुहूर्त पर ऐलान किया कि जल्द ही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रों के लिए जॉब फेयर का आयोजन किया जाएगा। आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांसाठी एक जॉब फेअर आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आयोजित करणार आहोत। तसेच आपण येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्थेचे पदाधिकारी व जे संस्थेचे यासोबत जोडलेले असतील त्यांना घेऊन आपण MIDCचे जे प्रादेशिक अधिकारी असतील, सिडकोचे अधिकारी असतील व महानगरपालिकेचे आयुक्त असतील यांना भेटून आपल्या प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी नोकरी आणि व्यवसाय मिळवून देण्याचा आपण या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। वहीं संस्था से जुड़े पदाधिकारियों और युवाओं ने भी अपनी भावनाएं व्यक्त करते हुए अनिकेत मात्रे के इस मूवमेंट को समय की जरूरत करार दिया। नवी मुंबईत भूमिपुत्र सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आमचे अनिकेत रमाकांत म्हात्रे दादा यांनी हा एक चांगला उपक्रम घेतला आहे। याच्यातून गरजूंना नोकरीची संधी उपलब्ध होईल। अनिकेत दादांना वारंवार अनेकांचे फोन येत राहतात का आम्हाला नोकरी नाही, कामधंदा नाही, काहीतरी उपलब्ध करून द्या। त्या अनुषंगाने आजच्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईत ही भूमिपुत्र सामाजिक संस्था स्थापन करून ह्या सर्व गरजूंची सोय उपलब्ध करून देण्यासाठी अनिकेत दादांनी घेतलेलं मोठं पाऊल आहे। महाराष्ट्रातली सर्वात मोठी औद्योगिक क्षेत्र रबाले MIDC म्हणून उल्लेख केला जातो आणि या औद्योगिक क्षेत्रात बहुतेकांना नोकरीची संधी उपलब्ध अनिकेत दादांच्या माध्यमातून उपलब्ध होतील। भूमिपुत्रांना मी एवढंच आव्हान करेन का जेवढ्यांना जास्तीत जास्त या संघटनेमध्ये सामील होता येईल त्या सर्वांनी या संघटनेमध्ये सामील व्हावं। दसऱ्याच्या योग्य मुहूर्तावरती सन्माननीय श्री अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी जो हा उपक्रम राबवला आहे भूमिपुत्र सामाजिक संस्था, या संस्थेच्या माध्यमातून जे गरजू गरीब आणि जसं अनिकेत दादांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईतील फक्त नवी मुंबईतील नसून जसे पश्चिम महाराष्ट्रातील आमच्यासारखे जे बाहेरून आलेले आहेत या ठिकाणी ते देखील या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल आणि आपल्याला नोकरी कशी मिळेल यासाठी प्रयत्नात आहेत। अनिकेत रमाकांत म्हात्रे
यांचे भूमिपुत्र सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून प्रयत्न राहतील की ज्यांना नोकरी हवी आहे अशा प्रकारचे काही CV बायोडाटा घेऊन येतील आपले, त्यांना प्रयत्न राहील की 100% त्यांना नोकरीची संधी अथवा त्यांना कंत्राट मिळवून देण्याचे प्रयत्न 100% त्यांचे राहतील. अनिकेत दादा हे सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात त्यांचं काम आहे. कोविडमध्ये पण त्यांनी लोकांना जी केलेली मदत आणि आता रोजगाराची म्हणजे कमी याची पूर्णता म्हणजे भरपाई करण्यासाठी यांनी सामाजिक संस्थेची स्थापना केलेली आहे. युवकांनी जास्तीत जास्त या संस्थेशी जुडावं व अनिकेत दादाच्या पाठीशी राहून त्यांना योग्य ते सहकार्य करावे. अनिकेत दादाचं खूप चांगलं कार्य आहे. सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये त्यांचा पुढाकार चांगलेला आहे, पहिल्या सुरुवातीपासून आहे. आनंद होत आहे की त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं पुढे काम करतील आणि आम्ही सर्व युवा तरुण त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना शुभेच्छा देतो या दसऱ्यानिमित्त की त्यांनी दोन्ही समाज संस्थेला शुभेच्छा देतो आणि त्यांना पण की पुढे त्यांचं चांगलं कार्य वाढत राहावं. भूमिपुत्र सामाजिक संस्था ही संस्था नसून हा खूप मोठा एक विचार आहे. आज मराठी तरुण महाराष्ट्रात जन्माला येतो आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये कष्ट करून मेहनत करूनसुद्धा त्याला नोकरी भेटत नाही. तर अशा बेरोजगारांना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देणं, व्यवसाय उपलब्ध करून देणं, उद्योग उपलब्ध करून देणं हा छोटा विचार नाही आहे. आणि अनिकेतजी आज गोठवली गावचे स्थानिक पुत्र आहेत, स्थानिक सुपुत्र आहेत किंवा ग्रामस्थ आहेत. तर त्यांनी फक्त नवी मुंबईतील आगरी कोळी समाज किंवा इकडच्या ग्रामस्थ, इकडच्या स्थानिक लोकांना फक्त विचारात न घेता महाराष्ट्रातल्या मातीमध्ये जन्मलेला प्रत्येक मराठी तरुण ज्याला अशी काही अडचण असेल या माध्यमातून त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं हा याच्या मागचा प्राथमिक आणि प्रामाणिक उद्देश आहे. आणि या वाटचालीची सुरुवात आज दसऱ्याच्या निमित्ताने आम्ही सुरू करत आहोत. संकल्पना अनिकेत रमाकांत म्हात्रे यांची आहे, नवीन उमेद आहे आणि एक चळवळ आम्ही उभी करतो आहे की नक्की येत्या काळामध्ये एक त्याचं काहीतरी वटवृक्षामध्ये रूपांतर होईल. फक्त रोजगाराच्या संबंधित आम्ही लढणार नाही, तर होणारे अन्याय व काही कामगारांची समस्या असतील व जिथे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथे आम्ही नक्कीच वाचा फोडू. भूमिपुत्रांना नक्कीच यातून दिलासा भेटेल. एक नवीन प्लॅटफॉर्म, एक नवीन स्टेज माध्यम तयार झालं आहे जिथे आपण आपले प्रश्न, आपल्या व्यथा मांडू शकतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच याचं काहीतरी एक नवीन फळ आपल्याला भेटेल. सन्माननीय अनिकेत रमाकांत म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा व आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी उभं असू अशी मी ग्वाही व्यक्त करतो. भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री अनिकेतजी रमाकांतजी म्हात्रे यांचं मी पहिलं अभिनंदन करीन. कारण आजपर्यंत नवी मुंबईमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे पहिलेच जे नेते आहेत ज्यांनी पुढाकार घेतला भूमिपुत्रांसाठी, त्यांच्या रोजगारासाठी, त्यांच्या आर्थिक समस्येसाठी. म्हणजे असं असतं की एखाद्या भूमिपुत्राचा हक्क असतो, तो हक्क कुठंतरी हिरावलेला असतो. त्याच्या एखादा प्रदेश ज्यावेळेस विकास होतो तर तो विकासाचा सिंहाचा वाटा तिथले जे स्थानिक भूमिपुत्र असतात ना त्यांचा असतो आणि त्यांचा जो हक्क आहे कुठंतरी एक वंचित त्यांना राहावं लागत होतं. तर ह्या संस्थेमार्फत आज त्यांना एक चांगलं हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांची ज्या रोजगाराचे प्रश्न असतील, जे वंचित झाले तर त्यांना ते हक्काचं व्यासपीठावरून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हे अनिकेत रमाकांतजी म्हात्रे यांच्यामार्फत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower